गुड मॉर्निंग. माझ्या दिवसाची सुरुवात ही समर्थापासूनच होते. समर्था उठल्यापासूनच तिची मस्ती चालूच असते. नंतर मी पटकीने घेतलं आवरायला, कारण जायचं होतं आज ऑफिसला. आंघोळ करून घेतली, मस्त फ्रेश झाले आणि कोमट पाणी बनवलं आणि प्यायला घेतलं. पिता पिता पण समर्थाचा आमचा आगाऊपणा चालूच होता. नंतर पटपट घेतलं मी आवरत होते, कारण मला ऑफिसला जाण्यासाठी अगोदरच उशीर झाला होता आणि वेळही लागतो मला थोडासा आवरायला. त्याच्यामुळे पटापट मी तरी आवरून घेतलं आणि मग मी निघाले. खाली पोचले आणि जात होते रस्त्याने. तर सगळं मस्त, सकाळचं वातावरण एकदम फ्रेश आणि छान असं मला वाटत होतं. मूड नव्हता अगोदर, पण नंतर खाली गेल्यानंतर एकदम मला फ्रेश वाटलं. नंतर भेटला रिक्षा आणि मग मी रिक्षामध्ये बसले आणि मग मी निघाले ऑफिसला जाण्यासाठी. पोचले मग मी ऑफिसपाशी आणि चालले होते वरी. गेले वरी आणि पटापट ऑफिसमध्ये एंट्री केली. एंट्री करून थंब केलं आणि मी गेले माझ्या डेस्कवर जाऊन बसले. PC चालू केला पटकीने आणि नेहमीप्रमाणे मी माझ्या कामाला सुरुवात केली. काम करत होते आणि मला मस्तही वाटत होतं. ऑफिसमध्ये गेल्यावर एकदम असं मन शांत आणि फ्रेश माइंडनी काम केल्याचा फीलही येत होता. नंतर मग काम झाल्यानंतर आमचं झालं लंच टाईम. तर मग आम्ही बसलो लंच करायला. तर ही आहे स्नेहा आणि ही आहे स्नेहल मॅडम. तर हे आहेत आमच्या ऑफिसमधले सगळ्या ऑफिस स्टाफ. जेवण झाल्यानंतरही आमचा थोडासा वेळ उरला होता, म्हणून आम्ही सगळ्यांनी केलं थोडासा टाईमपास आणि परत काम स्टार्ट केलं. मी जेवल्यानंतर थोडं काम करायचं मला कठीण जातं, कारण की थोडंसं आळस आल्यासारखं होतं. नंतर मी निघाले घरी जाण्यासाठी आणि रस्त्याने चालले होते. दमले होते आजही मी. आणि मग भेटला मला रिक्षा आणि रिक्षामधून मी घरी पोचले. तर समर्थाचा उद्योग चालूच होता. ती सगळ्या ट्रॉलीतले भांडे काढते आणि ते घेऊन खेळत बसती. सांगा मग कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग. बाय बाय.